पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन उद्या मुंबई दौऱ्यावरती इंडो फ्रेंच कल्चरल कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार. लोकभवनाच्या भेटीसह एका सांस्कृतिक कार्यक्रमालाही दोन्ही नेते भेट देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांचं मुंबईच्या महापौर रितू तावडे स्वागत करणार. प्रोटोकॉलनुसार मुंबईच्या पहिल्या नागरिक म्हणून परदेशी राष्ट्रप्रमुखांचं महापौर स्वागत करणार. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे उद्या वाहतुकीमध्ये 13 तासांसाठी मोठे बदल. काही मार्गांवरती प्रवेशबंदी बंद, तर सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यान वाकोला उड्डाण पूल आणि दहिसर टोल नाका या दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावरती सर्व अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी. ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळल्यामुळे हिंगोलीतील 35,135 महिलांचा लाभ बंद. 13 मार्चपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी, महिला बाल विकास अधिकाऱ्यांचं आवाहन. रायगड किल्ल्यावरील रोपवे वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान रोपवे बंद राहील, तर 1 मार्चपासून रोपवे सेवा पूर्ववत होईल. चंद्रपूरच्या नंदगुर इथे महाशिवरात्रीचा 2 दिवसांचा सण आदिवासी समाजाकडून पारंपरिक पद्धतीने साजरा. मूल तालुक्यातील नंदगुर इथे शंभू शेख यांचं अतिशय जुनं धार्मिक स्थळ. चंद्रपुरातील आदिवासी समाजामध्ये महादेवाला शंभू शेख असं म्हणतात. नाशिकच्या कळवणमधील सणकापूर धरणातनं अचानक पाण्याचा विसर्ग. यात्रा उत्सवादरम्यान परिसरात गोंधळ. 3 दुचाकी पाण्यात वाहून गेल्याची माहिती. प्रांत अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचं उपोषण. 3 महिन्यांपासून वेतन थकल्याचा तसंच रुग्णालय प्रशासनाकडून मानसिक त्रास देत असल्याचा आरोप. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाला पुन्हा ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी. परिसरामध्ये खळबळ. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास. माघ अमावास्येच्या दिवशी म्हणजेच उद्या होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाखरू सोमन यांची माहिती. फ्रान्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक सुरू. ज्वालामुखीच्या स्फोटामुळे जंगलात आग. जंगलातील संपूर्ण एक भाग आगीच्या भक्ष्यस्थानी. मोठ्या वन्यजीवांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.